राजकीय भ्रष्ट प्रवृत्ती म्हणून मी तटकरेंच्या विरुद्ध लढणार आहे आणि राजकीय माझ्या पक्षात केलेली बेईमानी म्हणून गोगावलेच्या विरुद्ध सुद्धा मी लढणार आहे. 30 वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकार निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात. मी आज मुरुडच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय, तुमचं काम दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा, असा आज रायगडची जनता जाहीर केली. राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून जागा वाटपावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जोरदार अंतर्गत रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमधील महायुतीचा उमेदवार जाहीर करताच तडे पडण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. रायगडमधील जागा लढवण्यास भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष उत्सुक होते, परंतु तिथे सध्याचे खासदार हे राष्ट्रवादी पक्षाचे होते, तरी देखील हे दोन्ही पक्ष उत्सुक का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. भाजपने तर तिथे आपला उमेदवार कोण हे देखील जाहीर केलं होतं, तर शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा होती. तशी बॅनरबाजी देखील काही दिवसांपूर्वीच रायगडमध्ये झालेली दिसून आली होती. परंतु या सगळ्यापासून तटकरे यांनी त्यावेळेला मौन धारण केलं होतं. त्यांनी धारण केलेलं मौन हे त्यांना किती लकलाभ झालं हे आपण आता पाहतच आहोत. परंतु अजित पवार यांनी रायगडमधील उमेदवार हे सुनील तटकरेच असणार असं जाहीर करताच रायगडमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत कुजबूज सुरू झाली. रायगडमधील अनेक लहान मोठ्यांच्या तोंडावर सुनील तटकरे चाणक्य बुद्धीचे तसेच धूर्त राजकारणी आहेत असं म्हटलं जातं. काट्याने काटा कसा काढावा आणि मित्र बोलत बोलत त्याच्याच पाठीत खंजीर कसा खोपसावा हे तटकरे यांच्याकडून शिकावं असं कायमच सामान्य नागरिक बोलताना दिसून येतात. परंतु आता लोकसभेचा उमेदवार सुनील तटकरे हे जाहीर होतात ठाकरे गट देखील कामाला लागलाय. सुनील तटकरे यांच्या विरोधात अनंत गीते यांना उमेदवारी देखील रायगडमध्ये जाहीर झाली. आता रायगडवासियांना पुन्हा तटकरे वर्सेस गीते असा सामना पाहायला मिळणार आहे. सुनील तटकरे यांचं काम करण्यास भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वीच नकार दिला. आता याचा फायदा अनंत गीते कसे उचलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या काळात कदाचित रायगडमधील खासदार हा ठाकरे गटाचा असू शकतो अशी देखील शक्यता आता व्यक्त केली जाते. परंतु या अशा राजकारणात कोणाचा पगडा कधी भारी असेल आणि कधी रिकामा असेल याचा अंदाज बांधणं थोडं कठीणच आहे. परंतु वेळ ही सर्व काही सांगून जाईल असं देखील राजकीय जाणकार बोलतायत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.